वो आपके पहले थे, वो आपके बाद भी रहेंगे, क्योंकि माँ बाप कहीं जाते नहीं, वो यहीं रहते हैं सदियों के लिए। इतिहास नेहमी राजांचा, सम्राटांचा आणि युद्धाचा लिहिला जातो, पण खऱ्या अर्थाने एक समाज, एक कुटुंब आणि एक पिढी उभी राहते, ती काही शांत, संघर्षशील आणि खंबीर माणसांच्या कामावर, ज्यांच्या वाट्याला राजवाडे आले नाहीत, ज्यांच्याकडे वारशाने आलेली संपत्ती उरलेली नाही, पण ज्यांनी आपल्या अथांग कष्टांनी स्वतःच्या कुटुंबाचा एक नवा आणि भक्कम पाया रचला, अशाच एका वटवृक्षाची ही कहाणी आहे. हा वटवृक्ष म्हणजे माधवराव रामराव खळदकर. कुटुंबात आणि गावात अत्यंत आदराने घेतले जाणारे नाव अण्णा. त्यांचा हा प्रवास केवळ एका व्यक्तीचा नाही, तर तो एका जुन्या सरंजामशाही युगातून एका नव्या स्वतंत्र भारताकडे जाणाऱ्या स्थित्यंतराचा प्रवास आहे. हा प्रवास आहे एका माणसाच्या रागीट स्वभावामागे दडलेल्या अथांग प्रेमाचा आणि शून्यातून विश्व निर्माण करण्याच्या कधीही न संपणाऱ्या संघर्षाचा. खळदकर परिवाराचा मूळ इतिहास खूप जुना आणि मराठा साम्राज्यांच्या शौर्याशी जोडलेला आहे. त्यांचे पूर्वज मूळचे जेजुरीजवळ खळद या गावचे आणि कालांतराने काही फॅमिलीज स्थलित झालेली नांदगावला, जे की पुण्यापासून अवघ्या 40 किलोमीटर अंतरावर आहे. रघुजीराजे भोसले यांच्या काळात युद्धासाठी सैन्य पुरवण्याची मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी खळदकर घराण्यावर होती. त्यांच्या या निष्ठेची आणि शौर्याची पावती म्हणून राजघराण्याकडून त्यांना 15 ते 20 गावाची जहागीरदारी मिळाली होती. डुमरी, कांद्री, सालई, पारशिवनी यासारखी गावे आणि 18,000 एकराची अफाट शेती त्यांच्या मालकीची होती. असा जबरदस्त वारसा असलेल्या घरात रामराव आणि कृष्णाबाई यांना चौथं अपत्य प्राप्त झालं, ते 1 मार्च 1925 रोजी. आणि अशा या लाडक्या अपत्याचं नाव ठेवण्यात आलं माधवराव. पण काळाचे चक्र नेहमी एकाच गतीने फिरत नाही. वेळेनुसार ते जुने वैभव लयाला गेले. अण्णांचा जन्म होईपर्यंत ती अफाट शेती, ती जहागीरदारी काळाच्या पडद्याआड गेली होती. जेव्हा त्यांनी डोळे उघडले तेव्हा त्यांच्या वाट्याला राजशाहीचा थाट नव्हता, तर उरला होता तो केवळ एक गौरवशाली इतिहास आणि भविष्यातील एक अत्यंत खडतर संघर्ष. 6 भाऊ, 2 बहिणी अशा मोठ्या कुटुंबात अण्णा वाढले आणि इथूनच त्यांच्या आयुष्याची खरी परीक्षा सुरू झाली. असं म्हणतात, शिक्षण आणि परिस्थिती यांचा समन्वय करणं फार कठीण असतं. पण अण्णांनी हे वाक्य खोडून काढलं. अण्णांनी आपले प्राथमिक शिक्षण माहुली येथे सुरू केले. माहुलीत त्यांचे केवळ 4थी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांना नोकरीकरता बनारसला पाठवण्यात आले. तिथे एका छोट्या बाळाला सांभाळण्याची जबाबदारी त्यांना देण्यात आली. तिथे मालकांनी व कुटुंबियांनी खाऊ न घालणे, रागावणे, झोपू न देणे असा त्रास त्यांना दिला. एवढ्यावरच इथे थांबलं नाही, तर याची मजल त्यांच्यावर चोरीचा आरोप लावण्यात आला, पण तो सुद्धा खोटा ठरला. त्यानंतर शिक्षणाच्या जिद्दीने त्यांनी थेट नागपूर गाठले. नागपुरातील भोसले बागेतल्या एका अनाथाश्रमामध्ये राहून त्यांनी पुढचे शिक्षण सुरू केले. तिथे मुंबईला राहणाऱ्या गुजर नावाच्या एका परोपकारी गृहस्थांनी अण्णांना मोठा आधार दिला. त्यांच्या मदतीने अण्णाचे 9वी-10वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. अण्णांनी अनाथाश्रमातील सांगितलेल्या मूलभूत सोयीचे अनुभव ऐकून आजही अंगावर काटे येतात. पोट असतं. पोटाची खळगी माणसाला जास्त काळ पुस्तकाच्या दुनियेत रमू देत नाही. घरातील गरिबी आणि जबाबदाऱ्यांचे ओझे यामुळे अण्णांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले
आणि संसाराच्या धगधगत्या वास्तवाला समोर जावे लागले. वयाच्या 20शीतच जबाबदाऱ्या अंगावर पडल्याने सुरुवातीला अण्णांनी माहुलीत काही काळ मास्तर म्हणून नोकरी केली, पण केवळ तेवढ्यावर कुटुंबाचा गाडा हाकणे शक्य नव्हते. त्यामुळे अण्णांनी थेट माहुलीजवळच्या कांद्रीच्या कोळसा खाणीत, ज्याला आज मनसर माईन म्हटल्या जाते, मजुरी करण्याचे ठरवले. अंधाऱ्या खाडीतील ते जीवघेणे काम अण्णांनी अत्यंत निमूटपणे केले. तिथे त्यांनी स्वतःच्या तारुण्यातील घाम गाळला. रोज सकाळी 9 किलोमीटर जाणे व तेवढेच अंतर कापत रात्री किरकट्ट जंगलात परत येणे यांनी त्यांना कुठल्याही संकटाशी सामना करण्याचे बळ दिले. 9वी शिकलेला हा तरुण असा खाणीत वाया जाऊ नये म्हणून परत एकदा त्यांचा देवदूत गुजर साहेब धावून आला. त्यांनी अण्णांना कृषी विभागात ग्रामसेवक म्हणून नोकरी लावून दिली. इथून त्यांच्या आयुष्याला एक स्थिर दिशा मिळाली आणि त्यांची पहिली पोस्टिंग वर्धेला झाली. म्हणतात ना, तप्त उन्हात चालल्याविना सावलीची किंमत कळत नाही. तप्त उन्हात चालल्याविना सावलीची किंमत कळत नाही आणि संघर्षाच्या भट्टीत तपल्याविना माणसाचं सोनं होत नाही. 1947 देश स्वातंत्र्याच्या जल्लोषात होता. त्याच वर्षी नारा येथील नथू खवशी यांच्या मध्यस्थीने अण्णांचे लग्न ठरले. अण्णा त्यावेळी 24 वर्षाचे होते आणि त्यांची पत्नी हिराबाई, जिचे लहान असतानाच आईवडिलाचे छत्र हरविले होते, त्या अवघ्या 15 वर्षाच्या होत्या. हे लग्न कुठल्याही राजेशाही थाटात झाले नाही. शुक्रवारी तलावावरच्या राम मंदिरात अवघ्या 50 लोकांच्या उपस्थितीत हा विवाह पार पडला. ना नवे कपडे, ना कोणताही मानपान. नथू खवशींनीच गाठोडे बांधून आणले आणि जेवणाची सोय केली. लग्नानंतर नवदाम्पत्य राम मंदिरापासून रेल्वे स्टेशनपर्यंत सर्व परिवारासोबत पायी चालत गेले. संसाराची ही सुरुवात अत्यंत खडतर होती. घरात साधी भांडी नव्हती. एका मोठ्या गंजात किंवा पाण्यात बेसन शिजवून त्यांनी दिवस काढले. सासूबाईच्या फाटक्या साड्या शिवून 2-2 वर्ष वापरल्या. पण माहेरी श्रीमंती दिवस काढलेल्या व एकुलतं एक लाडकं बाळ असलेल्या हिराबाईंनी कधीही गरिबीचा भाव केला नाही आणि खंबीरपणे अण्णांची साथ दिली. लग्नानंतर नियतीने या जोडप्याची अत्यंत कठोर परीक्षा घेतली. त्यांना सलग 2 मुली झाल्या, पण दुर्दैवाने केवळ 1च वर्षाच्या आतच त्या दोन्ही कोवळ्या जीवांनी जगाचा निरोप घेतला. वयाच्या 16व्या वर्षी पोटच्या गोळ्याला गमावण्याचे अथांग दुःख हिराबाईंनी सहन केले. याच काळात अण्णांचे मोठे भाऊ कृष्णाजी यांच्या पत्नीला वाघोडा येथे अत्यंत गंभीर आजार झाला. पोटात खूप पाणी झाल्याने त्या मृत्यूशी झुंज देत होत्या. अण्णांनी त्यांना तातडीने वर्धेला आणले आणि दवाखान्यात दाखल केले, पण त्यांचे प्राण वाचू शकले नाही. त्या वहिनी मागे 4 लहान मुलांना सोडून गेल्या. वसंतराव काकडे यांच्या सांगण्यावरून 16 वर्षाच्या कुवळ्या हिराबाईंनी आपल्या मरणासन्न जावेला शब्द दिला, तुझ्या पुरांचा सांभाळ मी करेन, मी आहे ना. आणि तो शब्द त्यांनी स्वतःच्या आयुष्यापेक्षा जास्त जपला. घरात स्वतःच्या मुली गमावल्याचे दुःख आणि दुसरीकडे पोरकी झालेली 4 मुले, सुशीला, संभाजी, मल्हारराव आणि अवघ्या 7 वर्षाचा तानाजी. अण्णा आणि हिराबाईंनी या भावाच्या मुलाला स्वतःच्या मुलांसारखेच वाढवले. वर्धेवरून अण्णांची ग्रामसेवक या पदांवर पदोन्नती होऊन अमरावती इथे बदली झाली व नंतर ॲग्रिकल्चर ऑफिसर म्हणून तिवसा येथे बदली झाली आणि तिथे त्यांनी सलग 22 वर्ष काढली. अवघ्या 40 रुपये पगारात त्याने एवढ्या मोठ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवला. घरात पैशांची इतकी चणचण असायची की 2-2 दिवसाचे उरलेले वरण बेसन एकत्र करून त्यात कणिक मळून मुलांची भूक भागवली जायची. हिराबाईच्या स्वतःच्या माहेरची 40 एकर शेती होती, पण त्यांनी तिला कधीही मदतीचा हात दिला नाही. तरीही आजारी असूनही हिराबाईंनी कधी कोणासमोर हात पसरले नाहीत.
उलट घरी आलेल्या प्रत्येकाचा निमूटपणे पाहुणचारच केला. स्वतःचं इकॉनॉमिकल कंडिशन वाईट असताना आपल्या भावांची उपस्मार होण्याचे न बघितल्याने अण्णांनी कर्ज काढून माऊलीला चक्की सुरू केली व कुटुंबियाकरता ते उत्पन्नाचे साधन सिद्ध झाले. अण्णांचा स्वभाव तसा खूप कडक होता. ते गरम डोक्याचे होते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. नाना, संभाजी, तात्या, भाऊ यांची अनेकदा छोट्या मोठ्या गोष्टीवरून त्यांची भांडणं व्हायची. मोठ्या बहिणीसोबत नागपूर एस टी स्टँडवर झालेले त्यांचे भांडण व त्यानंतरचा अबोला अजूनही मला आठवतो. तिवशाच्या नदीवर पोहण्याकरता गेल्यावर मला व जयंतला पडलेला मार बरेच काही शिकवून गेला. पण त्यांच्या या रागीट स्वभावाखाली एक अत्यंत मवाळ आणि सर्वांची काळजी करणारे सोनेरी हृदय दडलेले होते. बाहेरून आलेल्या सुनांचा त्यांनी लेकीसारखा सांभाळ केला. छायासारख्या सुनेचे लग्न पुढाकार घेऊन लावून दिले. तिला 10 ग्रॅम सोने दिले. अण्णांची माणुसकी केवळ घरापुरतीच मर्यादित नव्हती. घरासमोर राहणाऱ्या मुलं बाळ नसलेल्या एका तेली जोडप्याला कासाबाई और कुरकडे काका अण्णांनी आईवडिलासारखे मानले. कासाबाईच्या नवऱ्याच्या मृत्यूसमयी अण्णांनी स्वतःचे 100 रुपये देऊन त्यांची मदत केली. स्वतःच्या घरात अन्नाचा कण नसताना दुसऱ्याची भूक भागवणारा हा माणूस होता. रामदास आणि सुरेश बोंडे यासारख्या मानसपुत्रांनी अण्णाचा प्रेमळ स्वभाव अगदी जवळून पाहिलेला होता. म्हणतात ना, वरवर पाहता वाटतो जो कठोर पाषाण आतून वाहतो त्याच्या मायेचा जरा महान. ग्रामसेवक म्हणून काम करताना अण्णांनी गावकऱ्यांची इतकी प्रामाणिक सेवा केली होती की लोक त्यांना आदराने खळदकर बाबू म्हणायचे. जेव्हा तिवसा इथून अण्णांची बदली झाली तेव्हा गावकऱ्यांच्या डोळ्यात आलेले पाणी याचा साक्षीदार मी आहे. लोकांनी प्रेमाने त्यांच्या गाडीत 20 किलो शेंगदाण्याचा डब्बा, तांदूळ, गहू आणि स्वतःच्या शेतातील पपया भरून दिल्या होत्या. पुढे अण्णा रिटायर्ड झाले आणि नागपूरला राहतेकरवाडीत राहायला आले. तिवशात असताना हिराबाईंनी गावकऱ्यांना 50, 100 रुपये, 200 रुपये अशी मदत करून स्वतःसाठी 7,000 रुपयाची एक पुंजी उभी केली होती. जमलेल्या 7,000 रुपयावर आणि हिराबाईच्या अफाट काटकसरीवर त्यांनी नागपुरात आपला नवा संसार 4 मुलांच्या सोबत उभा केला, जे की फक्त शिक्षण घेत होते, यात कुणीही कमावता नव्हतं. आणि असे करत त्यांनी आपल्या 4 मुलांना घडवले. परंतु संपूर्ण कुटुंबाच्या मुलांना सांभाळताना या मातेला आपल्या स्वतःच्या मुलांकडे पूर्णतः लक्ष देता आले नाही. अशा या खंबीर मातेला परत एक आघात सहन करावा लागला आणि तो आघात म्हणजे 2 महिन्याच्या सलग अंतरात अण्णा म्हणजे तिचे पती व मोठा मुलगा बाळ यांचा मृत्यू. हा आघात आईलाच नाही तर सर्व कुटुंबांना हादरून सोडून गेला. अण्णांच्या आयुष्याच्या संध्याकाळी त्यांना फार मोठे भौतिक सुख पाहता आले नाही. त्यांनी मोठ्या मुलाचे हेमंतचे लग्न पाहिले आणि उदय, दीपाली या नातवंडांना खेळवले. पण ज्या वैभवासाठी त्यांनी रात्रंदिवस एक केला ते वैभव पूर्णत्वाने बघायला ते थांबले नाहीत आणि एक दिवस ते शांतपणे झोपले आणि झोपेतच त्यांनी या जगाचा निरोप घेतला. कोणताही मोठा आजार नाही, कोणताही त्रास नाही. खरंच शेवटच्या क्षणीसुद्धा त्यांनी कुणालाच त्रास दिला नाही. अत्यंत शांतपणे हा वटवृक्ष कोसळला. भूतकाळ आणि भविष्यकाळ बघताना मला तर नेहमीच वाटतं की अण्णांनी जनसामान्याची केलेली सेवा व त्यांना मिळालेले आशीर्वाद हीच खळदकर कुटुंबाची खरी शक्ती आणि पाऊलवाट आहे. आज खळदकर परिवार फक्त नागपूर पुरता मर्यादित नाही तर विदर्भ, महाराष्ट्र आणि त्याही पुढे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेला परिवार म्हणून ओळखला जातो. हे अण्णांनी घडवलेल्या मजबूत वटवृक्षाचे फळ आहे. या घरात डॉक्टर, इंजिनियर, लेक्चरर, शास्त्रज्ञ, वकील, शेतकरी, बिझनेसमन अशा सर्वच क्षेत्रातील लोक आहेत आणि सर्वजण
अतिशय चांगली कामगिरी करत आहे. याचीच प्रचिती म्हणून संपूर्ण भारतात नावाजलेली खळदकर कन्स्ट्रक्शन कंपनी, बहुमुलात आणि अखत्यारीत खळदकर हॉस्पिटल, ऑटो किया वर्क, R&D असोसिएट, माऊली ॲग्रो टुरिझम तसेच स्वाद मसाले या संस्था देशभरात पोहोचल्या आहेत आणि खरंच आम्हाला याचा अभिमान आहे. भारतीय बालरोग संस्था म्हणजे IAP सारख्या 50,000 सदस्य असलेल्या बालरोग संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मला मिळाली. हे अण्णांच्याच आशीर्वादामुळे झालं असं मला वाटतं. अशीच अनेक अभिमानाची पदे खळदकर परिवाराने आजवर स्वीकारली आहे व यापुढेही मिळतील हा माझा ठाम आत्मविश्वास आहे. येणारी पुढची पिढी जी आमची 3rd-4th जनरेशन आहे, अनुभवाची शिखरे पार करत आहे. खळदकर कुटुंबियाबद्दल सांगायचं त्यांचं वेगळेपण म्हणजे सुमारे 80 सदस्य असलेले हे कुटुंब सुखदुःखाच्या क्षणी सदैव एकत्र उभं असतं. विविध यात्रा, आउटिंग, गेट टुगेदर, घरातील लग्न समारंभ अशा सर्व प्रसंगी कुटुंबात आनंदाचे उधाण येते. यात फक्त कुटुंबीयच नाही तर आत्मीय, आप्तेस्त आणि नातेवाईकांना कसं सहभागी करून घ्यायचं यासाठी सगळ्यांचा प्रयत्न असतो. असे हे नावारूपाला आलेलं खळदकर कुटुंब एकमेकांसोबत राहणारे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सिद्धांतावर चालणारे, कुणाचंही मन न दुखवता, राग न धरता, पूर्वजांनी दिलेली शिकवण जपणारे व त्यांच्या मूल्याचे पालन करणारे आहे. याचीच प्रचिती म्हणून की काय खळदकर आहे याचा या 80 सदस्यांना अभिमान हमखास वाटतो. तेवढेच नव्हे तर खळदकर यांचे नातेवाईक आहोत हे सांगताना सगळ्यांना समाधान आणि अभिमान वाटतो. आज कुटुंबाकडे सगळं काही आहे, पण हे वैभव बघायला आज अण्णा मात्र नाहीत. याची खंत हिराबाई म्हणजे सगळ्या कुटुंबाच्या लाडक्या ताई यांना आहे. पण अण्णांच्या आई म्हणजे आमची माय यांनी एक आशीर्वाद दिला होता. ती म्हणायची, तुम्ही सगळे एकीने राहा, तुम्हाला आयुष्यात कधीही कमी पडणार नाही. आमच्या घरात जो कोणी भेट देतो त्यांना वाड्यातील मुख्य दारावर एक पाटी दिसेल, एकीने राहा, काही कमी नाही. तो आमच्या आजींनी दिलेला आशीर्वाद. तो आशीर्वाद अण्णांनी आणि हिराबाईंनी व कुटुंबियांनी स्वतःच्या रक्ताचं पाणी करून खरा करून दाखवलेला आहे. म्हणून म्हणतात ना, कहानियाँ तो रईसों की लिखी जाती है अक्सर, कहानियाँ तो रईसों की लिखी जाती है अक्सर, मगर सदियों तक याद रखे जाते हैं पसीने से लिखे हुए मुकद्दर, मगर सदियों तक याद रखे जाते हैं पसीनों से लिखे हुए मुकद्दर. अण्णा आज नाहीत, पण त्यांनी लावलेल्या या छोट्याशा रोपट्याचं आज एक भक्कम वटवृक्ष झालेला आहे. अण्णा आणि हिराबाईच्या घामावर आणि खंबीर प्रेमावर उभी असलेली ही खळदकर घराण्याची इमारत येणाऱ्या अनेक पिढ्यांना अशीच सावली आणि आधार देत राहील. एकीने रहा, काही कमी नाही.